मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात छगन भुजबळ आता कोर्टात जाणार आहे. या जी-आरच्या विरोधात ते आपल्याच सरकारला कोर्टात खेचणार आहेत आणि त्यावरती जरांगे पाटील म्हणालेत, भुजबळ कोर्टात गेले तर आम्ही 1994च्या जी-आरच्या विरोधात कोर्टात जाणार, असा इशारा दिलाय आणि जशास तसं उत्तर देणार असल्याचं सुद्धा जरांगेने म्हटलेलं आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरून थेट कोर्टात पोचणार आहे. मनोज जरांगे यांच्या वतीनं कोर्टात ऑलरेडी एक कॅव्हेट दाखल करण्यात आलंय की जर या जी-आरच्या विरोधात कोर्टात कुणी याचिका दाखल केली तर आमची म्हणजे मराठा समाजाची सुद्धा बाजू समजून घ्यावी. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी-आर सरकारनं काढलाय आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन आझाद मैदानातून मागं घेतलं होतं. पण त्यानंतर राज्यभरामध्ये ओबीसींचं आंदोलन उभं राहिलं. आमच्यात वाटेकरी नकोय अशी भावना ओबीसींची आहे आणि ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, बबन तायवाडे असे नेते करतायत. यापुढे हा लढा आता कोर्टात लढला जाणार आहे. पण यात मूळ मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात की 1994च्या जी-आरमध्ये असं नेमकं काय आहे की मनोज जरांगे भुजबळांना आव्हान देताना त्याचा उल्लेख करतायत. 1994चं काँग्रेसचं सरकार होतं. मुख्यमंत्री शरद पवार होते. शरद पवारांनी असा कोणता जी-आर काढला की त्याला आव्हान देण्याची भाषा सध्या मनोज जरांगे पाटील करतायत. सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला. आझाद मैदानावरती आठवडाभर आंदोलन चाललं आणि या आंदोलनानंतर सरकारच्या उपसमितीनं मनोज जरांगे पाटील यांच्या हातात एक जी-आर दिला. त्या जी-आरनुसार हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केला. जल्लोष झाला. पण या जी-आरनंतर विरोधी म्हणजे ओबीसी नेते हे नाराज झाले आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं छगन भुजबळांचा. हा जी-आर ओबीसी समाजावरती अन्याय करणार असल्याचं म्हणत भुजबळ यांनी या जी-आरला कोर्टात आव्हान देणार आहोत असं म्हटलेलं आहे. आणि त्यावर जरांगे पाटील म्हणाले की ते कोर्टात गेले तर आम्ही 1994च्या जी-आरच्या विरोधात कोर्टात जाऊ. भुजबळांनी 1994च्या जी-आरचा अभ्यास करावा. आमच्या जी-आरला कोर्टात आव्हान देऊन काहीही होणार नाही, कारण आमच्याकडे ऑलरेडी सरकारी नोंदी आहेत. पण 94मध्येच आमचं 16% आरक्षण चोरलंय ते सुद्धा आम्ही तुमचं घालू असा इशारा जरांगेंनी दिलाय. त्यामुळे हा 1994चा जो जी-आर आहे तो आपण जरा सविस्तर नीट समजून घेऊयात. 1994 काँग्रेसचं सरकार होतं. मुख्यमंत्री शरद पवार होते. शरद पवारांनी असा कोणता जी-आर काढला की त्याला आव्हान देण्याची भाषा सध्या मनोज जरांगे पाटील करतायत. सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला. आझाद मैदानावरती आठवडाभर आंदोलन चाललं आणि या आंदोलनानंतर सरकारच्या उपसमितीनं मनोज जरांगे पाटील यांच्या हातात एक जी-आर दिला. त्या जी-आरनुसार हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं. जल्लोष झाला. पण या जी-आरनंतर विरोधी म्हणजे ओबीसी नेते हे नाराज झाले आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव होता छगन भुजबळांचा. हा जी-आर ओबीसी समाजावरती अन्याय करणार असल्याचं म्हणत भुजबळ यांनी या जी-आरला कोर्टात आव्हान देणार आहोत असं म्हटलेलं आहे. आणि त्यावर जरांगे म्हणाले की ते कोर्टात गेले तर आम्ही 1994च्या जी-आरच्या विरोधात कोर्टात जाऊ. भुजबळांनी 1994च्या जी-आरचा अभ्यास करावा. आमच्या जी-आरला कोर्टात आव्हान देऊन काहीही होणार नाही, कारण आमच्याकडे ऑलरेडी सरकारी नोंदी आहेत. पण 94मध्येच आमचं 16% आरक्षण चोरलंय ते सुद्धा आम्ही तुमचं घालू असा इशारा जरांगेने दिलाय. त्यामुळे हा 1994चा जो जी-आर आहे तो आपण जरा सविस्तर नीट समजून घेऊयात. 1994 शरद पवार मुख्यमंत्री असताना सरकारनं एक जी-आर काढला. या जी-आरचा क्रमांक होता 1 म्हणजे 1093-2167 CR 1493-6-1994. याच्या आधी राज्यात 34% आरक्षण होतं. पण नंतर ते आरक्षण शरद पवार यांच्या सरकारनं वाढवलं आणि थेट 50%वरती नेऊन ठेवलं. इंदिरा साहनी जजमेंटनुसार या जी-आरनं 50%ची कमाल मर्यादा ओलांडली. आधीच 34% आरक्षण नेमकं कसं होतं ते आधी नीट समजून घेऊया. पहिलं, अनुसूचित जाती. अनुसूचित जातीमधल्या बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांना 13% होतं. दुसरं, अनुसूचित जमातीचे 7%, हे सुद्धा कायम ठेवण्यात आलं. तिसरं होतं विमुक्त जाती व भटक्या जमाती, यांना 4% होता. त्यात विमुक्त जाती 14 आणि तत्सम जाती यांना 3% आरक्षण मिळालं. दुसरं, भटक्या जमाती म्हणजे जानेवारी 1990च्या पूर्वी असलेल्या 28 तत्सम जाती यांना 2.5% आरक्षण देण्यात आलं. भटक्या जमातीमध्येच धनगर आणि तत्सम जमाती यांना 3.5% आरक्षण मिळालं. भटक्या जमातीमध्येच वंजारी आणि तत्सम जमाती यांना 2% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे एकूण 11% आरक्षण विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना देण्यात आलंय. आणि ओबीसींचं आरक्षण हे 10%वरून 19%पर्यंत वाढवण्यात आलं. म्हणजे त्यामध्ये 9%ची वाढ झाली. म्हणजे एकूण आरक्षणाच्या 50%च्या वर ते गेलं. इंदिरा साहनी जजमेंटनुसार आरक्षण देताना त्याला ट्रिपल टेस्टमधून जावं लागतं.
जातीची छाननी करावी लागते. आता ही ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर पहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागासलेपणाच्या प्रकाराबाबत आणि परिणामांसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग स्थापन करणं. दुसरं, आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षणाचा प्रमाण निर्दिष्ट करणं. आणि तिसरं, कुठल्याही परिस्थितीत SC, ST आणि OBCचं एकूण आरक्षण हे 50% अधिक होता कामा नये. पण या ठिकाणी हे आरक्षण 50% वर गेल्यानं मराठा आरक्षणाचा मार्ग बिकट बनला. हाच GR मराठा आरक्षणासाठी मारक ठरला आणि त्यामुळे या GR वरून शरद पवारांवरती कायमच टीका होते. शरद पवारांना शक्य असतानाही त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही असा आरोप केला जातो. तसंच GRनं 50% मर्यादा ओलांडल्यानं हा बेकायदेशीर असल्याचाही सूर आहे. आणि जरांगे पाटील भुजबळांना आव्हान देताना याच 1994 सालच्या GRच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करतायत. हा GR काढताना नियमांची पायमल्ली झाली असाही आरोप होतोय आणि त्यामुळे शरद पवारांनी मराठ्यांची अडचण केली. हीच वाढलेली टक्केवारी आमची चोरलेली आहे असा आरोप आहे मनोज जरांगे पाटील यांचा. आणि भुजबळ जर आझाद मैदानावरच्या त्या मराठा आरक्षणाच्या GRच्या विरोधात कोर्टात गेले तर आम्ही सुद्धा 1994 सालच्या GRच्या विरोधात कोर्टात जाऊ असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा आता कोर्टात सुरू होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारने एक GR काढला होता. या GR मध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी झाली होती आणि या GR मुळेच OBC समाज नाराज झालाय. छगन भुजबळ गेल्या 4-5 दिवसांपासून वकिलांशी या संदर्भात चर्चा करत होते. OBC समाजाकडून कागदपत्र जमा करण्याचं सध्या काम सुरू आहे. कागदपत्र जमा झाल्यानंतर भुजबळ थेट न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. समीर भुजबळ या कायदेशीर लढाईची जबाबदारी सांभाळणार आहेत. OBC समाज कोर्टात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठा समाजानं आधीच कॅव्हेट दाखल केलेली आहे. मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनीही कॅव्हेट याचिका दाखल केलेली आहे. राज्य सरकारच्या नव्या GR मुळे संपूर्ण मराठा समाज OBC मध्ये येईल असाही दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. बघूयात आता हे प्रकरण जर कोर्टात पोहोचलं. रस्त्यावरची लढाई आपण बघितली, पण कोर्टात ही लढाई कशी असेल ते पाहणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पुढे काय काय घडतंय बघूयात. तुम्हाला या आरक्षणाच्या लढ्याबद्दल नेमकं काय वाटतं? 1994चा